तिचा अंत संचार आहे. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आज काय विशेष आहे तुम्हाला वाटत असेल? आज करतीये हर्षाली पोळ्या. तर चपात्या बनवणार आहे हर्षाली. थोडंसं पीठ उरलेलं होतं, तर तिला म्हटलं की तू पोळ्या बनवून घे तेवढ्या. तर बघा हर्षाली आज कशी पोळ्या बनवणार आहे. एकदम छान लवकर होणाऱ्या आणि लहान मुलगी पण बनवू शकणार अशी पोळ्या बनवणार आहे. तुम्हालाही कोणाला करायचं असेल तर नक्की बघा कसं करायच्या. एकदम गोड आणि सुंदर अशा पोळ्या मी आज बनवणार आहे. हे बघा हर्षालीने आता पोळी करायला सुरुवात केलेली आहे. तवा तापलाय आता. आमचा तवा खूप पातळ आहे, तेव्हाच तापतो चालू केल्या केल्या. चहा नाही आहे त्याच्यात, पाणी पाणी पिते. ते बटाटे उकडले होते आणि त्याच्यात ते पाणी येते. ही बघा ही लहान मुलगी हे खूप हट्ट करती, हे दे ते दे, नुसतं खाय प्यायलाच मागत राहती. चहाच हे दिसतो बघा तिला. अशी लाटी करून त्याच्यात तेल लावून असं फोल्ड केलं, नंतर त्याचं गोल असा सर्कल बनवून त्याला लाटले मी. ही बघा ही डिंपल आहे, हॅलो करतीये. हिचं ही मोठी हर्षाली आहे, 2 मुली आहे. ही 4थीला जाते. ही कुठे डिंपल जातच नाही शाळेत, कंटाळा येतो तिला शाळेचा. लवकर लवकर कर, भूक लागली ग बाई. हा 2 मिनिटात एक पोळी तयार होऊन जाईल. 6 मिनिटात पीठ लावू त्याला, थोडं होत नसेल चिपकत असेल तर. नाही चिपकत नाही ते. हे बघा अशी गोल आली आहे ती अंडा शेपची. छोटेच बनत आहे. पिठाने काय फेशलोड. काल बाजार होता आमच्याकडे, बाजाराला गेलो, बाजार केला. चहा आणला गवती. त्याच्यानंतर हे बघा कशी गोल आली पोळी अंड्यासारखी. आपण त्याला पीठ लावून घेऊया. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा अशा नवीन रेसिपी बघण्यासाठी अशा छान छान रेसिपी आम्ही तुम्हाला देत राहू तुमच्या ब्लॉगमध्ये. करा. यापुढे आम्ही खूप खूप नवीन नवीन वस्तू टाकणार आहोत.
आईस्क्रीम खुटकी दीदी बघा किती छान पोळी केलेली आहे हर्षालीने. हे पा गोल तयार झाली तुम्हाला आहे. कशी वाटली नक्की सांगा. तुम्हालाही करायची असेल ना व्हिडिओ नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला हे तेल लावून घ्यायचंय. नंतर याला टाकल्यावर त्याच्यावर बी तेल लावायचं. तर 3 पोळ्या आहेत. 3 पोळ्यांमधून आम्ही एक एक पोळी सगळेजण खाणार आहेत. कारण की आता पीठ संपलाय आणि पीठ संपलंय ऊन बी आता. खूप आहे. बाहेर दुकानं बंद होऊन जातात दुपारी. हा आता दुकाने बंद होऊन गेले. आता सायंकाळीच आणू किंवा मग सायंकाळी खिचडी करू. तो पण व्हिडिओ टाकू आम्ही. प्लीज आम्ही नवीन पद्धतीची खिचडी बनवतो. कोणी कोणी पोळीला तेल नाही लावत, मीठ नाही टाकत. पण ते जशी पाहिजे तशी चांगली लागत नाही. ज्याच्यात जर मीठ टाकलं तर त्याला छान चव येते. आणि त्याला लावल्याने तेल पोळी बी पण लावल्यावर छान होते. ती फुगते आणखी. मोठं बनायला पाहिजे. पोळीकडे बघ. तुला काय म्हणू सांग. ही बघा आमची येडी डिंपल. एवढाईचे दात कसे झाले पूर्ण किडून गेले. हिच्यासाठी गोड खाते. हिच्यासाठी कोणती तरी वस्तू असेल कामाची. हिचे दात म्हणजे नीट व्हायला तर पटकन कमेंट मध्ये सांगा. हे बघा मी जशी पहिले लाट केली होती त्याला तेल लावून फोल्ड करून नंतर आता त्याला लाटणार आहे मी. आपल्याला पोळी गोल नसेल करता येत. तुम्ही नक्की बघत राहा. आम्ही पुऱ्या गोड भज्या सगळं दाखवतो. मी काम करू. काय काम करते तू. कापते ना. काही नको कापू. सगळं बनलंय डिंपल. हे बघा. खायचं माहिती का. लोणचं पोळी खायची आहे. मला बघून ही बी म्हणजे हिला वाईट वाटतं ना की हिचे मस्त म्हणता हिलाच. मग ती बी म्हणते की मी बी काम करते. लय चॅप्टर आहे ती. मम्मा ते पाय बचाव ना. आमच्या घराबाहेर डायरेक्ट एक पाल मरून पडली आहे. किती वटवट गोल भी आहे. पाल बघा ही पाल आहे. मोठी पाल आहे आमच्या घरात. खूप मोठी. तुम्हाला बघायची असेल तर वळवळ करते ती. इकडच्या तिकडे पळती. हातात येत नाही. ऐकत नाही का. मोठी गरजी पाल ना. हे बघा गोल झाली. थोडी चुकून गेली. कोणी म्हणेल का हिला की नवीन नवीन शिकते असं. बघता बघता अशी छान करायला लागली पोरगी पोळ्या. मुलींनी लवकरच काम करायला पाहिजे. लवकर त्यांना शिकवायला पाहिजे. तरच चांगलं असतं. नाहीतर पुढे कसं होतं मोठं झाल्यावरती काम येत नाही. तिला आता किती 10 वर्षाची आहे ती. तेव्हापासूनच तिला सगळं करायला लावते. चहा करते, खिचडी करते, पोळ्या करते. आता भाजी बी यायला लागली थोडी. शिकेल आता ती हळूहळू.
हे पोळी बघ. हे बघा आता मी लाटी करते. हे बघा आमची पोळी कशी झाली. गोल असं वाटतंय ना ताटाचं माप घेतलं. एकदम चवीला बी छान लागते तेलामुळे. नागाची गाडी. नाकाची काठी. तेरा दिल ले गया. आय काय 10 मिनिटाचं होऊन गेलं जास्त नाही. आय काय होतंय. मेरी चड्डी मेरी चड्डी मेरी चड्डी. मेरी चड्डी मेरी चड्डी. बघा 2 पोळ्या बनवल्या. आता तिसरी आता चालू फक्त एक आहे. राहिली आहे. संपली. तुम्हाला कशी वाटली पोळींची रेसिपी ते सांगा. आता नक्की प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आमचं न्यू चॅनल आहे. प्लीज सपोर्ट करा. मम्मी अगं सुपर चॅट द्या. आय आय मम्मी मम्मी आता कसं पण करायचं? मम्मी अगं जेवताना बी असंच कर. कसं? आता जेवतो ना आपण हम्म. तर जेवताना बी असंच कर. वे बघा दीदी आमची करते. या. आणि बघा किती किती हसतीये. ती ही मला नाही माहिती आहे. बघा हिला घरी येऊन बघा. त्यात माझी काही चुकी. ही माझी वस्तू घेते, त्यांना फाडते, तोडते, मग मारणार नाही तर काय करणार बघ. मग तुला पण मारेल. सबचा बाबा हे बघा मी हसतेय. राक्षस हसतो. हे बघा देव हस. हे बघा भिऊ हसते. पाणीपुरी सारखी गोल झाली बघ. इतना बड़ा. इतना बड़ा तो होगी. बोट घाला. ये पागल हो जाती है. बघा. त्याच्या मागे नको लावू. तिला न्यायचंच नाही कुठे गेलं. ऐकत नाही ना ते. पाल आली पाल. मेलेले पाल आत्म्यावरून आले डिंपल. मी पालात्मा पालात्मा माझं नाव तर आहे. गॅस आहे. माझं नाव आहे पालात्मा. एका पायीच म्हटलं पापड्याला असं का बरं करते मी. पापड ये बघा आमचं तेल केवढं केवढं उरलं. पीठ एवढंच उरलं आहे. चला मित्रांनो मैत्रिणींनो, हे बघा असं छान पैकी पोळ्या झालेल्या आहेत. आता आम्ही बसणार आहोत जेवायला. एक तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या अशाच एखाद्या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला नक्कीच प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय बाय मित्रांनो मैत्रिणींनो. बाय फ्रेंड्स.